प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामांची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक फेब्रुवारी 5, 2026 गुरुवार। सल्ला। तरीही मी सदैव तुझ्याबरोबर आहे, तू माझा उजवा हात धरून ठेवतोस, तू मला आपल्या सल्ल्याने मार्गदर्शन करशील आणि नंतर मला महिमेत स्वीकारशील। स्तोत्र 73 अध्याय 23 वचन 24 वचन। तुम्हाला माहीत आहे का की वैयक्तिक प्रार्थना आपल्यासाठी इतकी आवश्यक का आहे? कारण एकांतातील प्रार्थनेच्या वेळेतच आपण देवाचा सल्ला प्राप्त करतो, तो आपल्यावर लक्ष ठेवतो आणि प्रेमाने आपल्याला योग्य दिशा दाखवतो। बायबल सांगते की आपला प्रभू सल्लागार म्हणून ओळखला जातो। येसाया 9 अध्याय 6 वचन। तो सल्ल्यात अद्भुत आहे। येसाया 28 अध्याय 29 वचन। आणि प्रभूचा सल्ला सदैव टिकून राहतो। स्तोत्र 33 अध्याय 11 वचन। देवाची मुलांनो, प्रभूचा सल्ला प्राप्त करण्यासाठी वेळ वेगळा ठेवा। प्रार्थना पूर्ण केल्यानंतर शांतपणे दाबा आणि प्रभूचा सौम्य आवाज ऐका। त्याने तुम्हाला सल्ला देण्याची वचन दिले नाही काय? पवित्र शास्त्र म्हणते, जिथे सल्ला नसतो तिथे लोक कौशल्यात। नीतिसूत्र 11 अध्याय 14 वचन। दररोज आपल्याला अनेक निर्णय द्यावे लागतात। अनेक वेळा आपल्याला माहीत नसते की कुठे जावे, कोणता मार्ग निवडावा, कोणता निर्णय द्यावा किंवा कोणाला भेटावे। एकच चुकीचे पाऊलही वेदनादायक परिणाम घडवू शकते। म्हणून प्रभूने आपल्या सल्ला देणारा आत्मा दिला आहे। बायबल म्हणते, प्रभूची आत्मा त्यांच्यावर विसावेल, ज्ञान व समजुतीचा आत्मा, सल्ला व सामर्थ्याची आत्मा, ज्ञानाची व प्रभूची भयाची आत्मा। येसाया 11 अध्याय 2 वचन। इतकेच नव्हे तर पवित्र आत्मा सर्व काही जाणतो। देवाची गुढ गोष्टी ही पवित्र शास्त्र म्हणते। देवाने या गोष्टी आपल्याला आपल्या आत्म्याद्वारे उघड केल्या आहेत, कारण आत्मा सर्व काही देवाचे गोल गोष्टी सुद्धा शोधतो। 1 कोरिंथियर 2 अध्याय 10 वचन। देव आपला सल्ला पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला प्रकट करतो। मोसेने जवळजवळ 20 लाख लोकांना मिस्रातून घानान देशाकडे वालाटातून नेले। दररोज देव त्याला सांगत असे की कुठे दल टोकायचा, कधी पुढे जायचे, कसे मार्गक्रमण करायचे आणि लोकांची गरजा कसा पूर्ण करायचा। मोसेने प्रभूच्या सल्ल्याला कान दिल्यामुळे देवाने त्याला मेघस्तंभ व अग्निस्तंभाद्वारे परिपूर्ण मार्गदर्शन केले। अनुवाद 1 अध्याय 32 वचन 33 वचन। आणि त्याला महान अद्भुत कार्य बघण्याची संधी दिली। देवाची मुलांनो, तुमची वैयक्तिक प्रार्थनेची वेळेत प्रभूची सल्ला ऐका, तो नक्कीच तुम्हाला योग्य मार्गाने मार्गदर्शन करेल आणि नेईल। अधिक म्हणण्यासाठी वचन, ज्याने मला सल्ला दिला त्या प्रभूचे मी आशीर्वाद करेन, रात्रीही माझे अंतःकरण मला शिकवते। स्तोत्र 16 अध्याय 7 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ निर्गमन 36 अध्याय 27 अध्याय 38 अध्याय। संध्याकाळ मॅथ्यू 23 अध्याय 1 से 22 वचन। धन्यवाद।